Next problem is like this: a 2 kg mass and 4 kg mass are 5 kg mass are suspended like this. Okay, calculate acceleration and tension in the string. Acceleration काढायचं आणि टेन्शन इन द स्ट्रिंग फाइंड आउट करायचं आहे. आता बघा, ही जी सिस्टीम आहे ती म्हणजे 5 kg मास जो आहे तो ऍक्सेलरेशन खाली जाणार आहे, 2 kg मास ऍक्सेलरेशन टुवर्ड्स राईट येणार आहे. शॉर्टकट मेथडनं सॉल्व्ह करूया आणि नंतर फ्री बॉडी डायग्रामच्या सहाय्यानं सॉल्व्ह करूया. आता शॉर्टकट मेथडनं बघा, या सिस्टमला मूव्ह करणारा म्हणजे 5 kg ला खाली ओढणारा फोर्स फक्त असणार आहे. सो नेट फोर्स काय घेणार आपण? खाली ओढणारा फोर्सच फक्त घेणार आहे आणि तो किती असणार आहे? 5 kg चा असणार आहे, 5g नेट फोर्स. आणि हा 5g हा नेट फोर्स आहे ना, तो कुणाला ओढणार आहे? 2 आणि 5 दोघांना ओढणार आहे, लक्षात घ्या. सो ऍक्सेलरेशन इज द नेट फोर्स डिवायडेड बाय द टोटल मास. सो 5g/7 इज द ऍक्सेलरेशन. आता टेन्शन इन द स्ट्रिंग काढायचं असेल तर मी काय सांगितलंय, इथलं फॉर एक्झाम्पल टेन्शन टी फाइंड आउट करायचं आहे. ओके, मग आता 5 kg ला जर कन्सिडर केला, आता एखादी सिस्टम ऍक्सेलरेशन खाली जात असेल तर मी काय सांगितलं, एम इन ब्रॅकेट जी मायनस ए फॉर्म्युला वापरायचा. ठीक आहे. सो टी इज इक्वल टू एम किती घेणार? 5. जी ची व्हॅल्यू ऍज इट इज जी मायनस ए ची व्हॅल्यू 5g/7 आहे. ओके, सो टेन्शन येणार आहे शॉर्टकट मेथडनं, दॅट इज 7 मायनस 5 म्हणजे किती होणार आहे? दॅट इज 2g/7 इंटू 5 म्हणजे 10g/7 हे टेन्शन येणार. हे याला अप्लाय केलं तर या पद्धतीने येणार, किंवा याला जरी अप्लाय केलं तर लक्षात घ्या, हे टेन्शन जे आहे ते याला ऍक्सेलरेट करणार ना. सो इथलं टेन्शन, हे टेन्शन इज इक्वल टू काय येणार आहे? हे मास येणार आहे 2 इंटू ऍक्सेलरेशन येणार आहे 5g/7. म्हणजे कुठल्याही ठिकाणी तुम्ही शॉर्टकट फॉर्म्युला वापरला. हॉरिझॉन्टल मोशन जर असेल तर मी काय सांगितलं, फोर्स इज इक्वल टू किंवा टेन्शन इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन. आणि व्हर्टिकल मोशन असेल तर एम इन ब्रॅकेट जी प्लस मायनस ए वापरायचं. म्हणजे इथं जरी वापरलं तरी टेन्शन किती येणार आहे? 5 इंटू 2 म्हणजे 10g/7 येणार. सो दिस इज बाय शॉर्टकट मेथड. ओके, शॉर्टकट मेथड काही वेळेला आठवत नसेल तर बघा, आता 5 kg ला खाली ओढणारा फोर्स असणार आहे 5g अँड वर ओढणारा फोर्स असणार आहे टेन्शन. ए ऍक्सेलरेशन खाली जाणार आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे इथं काय लिहिणार आपण? 5g मायनस टी इज इक्वल टू काय लिहिणार मी? 5a लिहिणार. ठीक आहे, सो दिस इज द फर्स्ट इक्वेशन. आणि 2 kg ला कसं होणार बघा, 2 kg ला ऍक्सेलरेट करणारा फोर्स म्हणजे फक्त टेन्शन आहे. सो टी इज इक्वल टू काय? टी इज इक्वल टू काय येणार बघा? टी इज इक्वल टू त्याचं मास 2 आणि ऍक्सेलरेशन ए. या दोन इक्वेशनची ऍडिशन केली तर लेफ्ट हँड साइडला फक्त 5g राहणार आणि राईट हँड साइडला काय राहणार? 7a राहणार आहे. सो ऍक्सेलरेशन येणार आहे, दॅट इज ऍक्सेलरेशन किती येणार आहे? 5g/7. हे असं पण काढू शकताय. ऍक्सेलरेशन इज 5g/7. आणि आलेलं ऍक्सेलरेशन जे आहे ते सेकंड इक्वेशन मध्ये प्लेस केला तर टेन्शन मग किती येणार आहे? 2 इंटू ए म्हणजे 5g/7. दॅट इज टेन्शन इज येणार आहे 10g/7. सो एनी डाऊट इन दिस प्रॉब्लेम? या प्रॉब्लेम मध्ये काय डाऊट असेल तर विचारा. एनी डाऊट? नेक्स्ट प्रॉब्लेम 5.41. A 3000 kg truck is on a cliff and it is tied with the rope to a 78 kg person hanging over the cliff. If the cliff is very icy, frictionless, what is the magnitude of acceleration of the system? जैसा similar क्वेश्चन आहे. So here there is a truck आणि ट्रकचं मास आहे 3000 kg. आणि हा जो ट्रक आहे एका पुलीवरून कुणाला कनेक्ट केलेला आहे? एका मॅनला कनेक्ट केलेला आहे. हियर देर इज अ मॅन विच इज हँगिंग टू द रोप. इट इज ऑफ 78 kg. ठीक आहे, आणि हा जो सरफेस आहे तो फ्रिक्शनलेस आहे, आयसी सरफेस आहे. तर आता इथं काय होणार? 78 kgचं मास जे आहे ना ते खाली जाणार ऍक्सेलरेशननं, कारण याला वर ओढणारा फोर्सच नाही ना. मग शॉर्टकट मेथडनं कसं येणार बघा? शॉर्टकट मेथडनं
खाली ओढणारा फोर्स असणार 78G येणार ना, खाली ओढणारा फोर्स, आणि 78G ह्या दोघांना ओढणार आहे, लक्षात घ्या. 78G. त्याच्यामुळे शॉर्टकट मेथडनं ऍक्सेलरेशन येणार आहे नेट फोर्स 78 kg जे सस्पेंडेड आहे ना, त्याचं वेट हे नेट फोर्स येणार आहे 78G, आणि हे 78G कुणाला ओढणार आहे 3000 प्लस 78 म्हणजे 3078 ला ओढणार आहे. सो हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर ऍक्सेलरेशन येतं 0.25 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ऍक्सेलरेशन फक्त काढायला सांगितलंय. दिस इज द ऍक्सेलरेशन. आणि टेन्शन जर काढायचं असेल तर कसं काढणार, या बॉडीला म्हणजे हॉरिझॉन्टली मुव्हिंग बॉडीला टी इज इक्वल टू काय येतं, मास इंटू ऍक्सेलरेशन येतं. सो टेन्शन येणार आहे मास किती 3000 इंटू ऍक्सेलरेशन किती 78G बाय 3078, म्हणजे टेन्शन येणार 3000 इंटू 0.25, म्हणजे किती येणार आहे 750 न्यूटन विल बी द टेन्शन. टेन्शन किती येणार आहे 750 न्यूटन विल बी द टेन्शन इन द स्ट्रिंग. Once again, any doubt in this problem? This is once again by shortcut method. फास्ट कॅल्क्युलेशन करता आलं पाहिजे. अंडरस्टँड करून घ्यायचा प्रयत्न करा. हे व्हिडिओज रिपीटेडली बघा, म्हणजे तुम्हाला काय प्रॉब्लेम येणार नाही. $780 म्हणजे 780 डिवायडेड बाय 3078, बरोबर आहे की 0.25 येणार ते. जी ची व्हॅल्यू 10 ठेवली आहे ना तिथं का नाही. नेक्स्ट 5.42. 5.42 मध्ये काय दिलंय बघा, दोन साईडला दोन मासेस आता हँगिंग आहेत लाईक दिस. म्हणजे इथं एक पुली आहे, इथं दुसरी पुली आहे, and the string is passing over these two pulleys and two masses are hanging on the two sides. आणि मध्ये देखील एक मास ठेवलेला आहे. once again this surface frictionless. आता बघा इकडं आहे 5 kg, इथं आहे 2 kg आणि इकडं आहे 3 kg. आता तुम्हीच मला सांगा की 5 kg मास वर जाणार का खाली जाणार. 5 kg मास सगळं फ्रिक्शनलेस आहे. 5 kg मास वर जाणार का खाली जाणार. डाऊन, बरोबर. हे ए ऍक्सेलरेशन खाली जाणार, त्याच्यामुळे हे ए ऍक्सेलरेशन वर जाणार, आणि हे काय होणार आहे ए ऍक्सेलरेशन लेफ्टला जाणार, बरोबर आहे ना. हा, आता सुरुवातीला शॉर्टकट मेथडनं काढूया. इकडं खाली उडणारा फोर्स किती आहे 5G आहे, तो आहे ना. लेफ्ट हँड साइडला खाली उडणारा फोर्स किती आहे 5G. राईट हँड साइडला खाली उडणारा फोर्स किती आहे 3G आहे. म्हणजे नेट फोर्स काढायचं म्हटलं डायरेक्टली तर नेट फोर्स येणार आहे, इकडं 5G आणि इकडे 2G ओढतोय, म्हणजे नेट फोर्स किती येणार रे, बोला लवकर. नेट फोर्स किती येणार 5 - 3. खूप छान आन्सर. 5 - 3 म्हणजे 3 येत आहे. G, आणि 2G मास कुणाला घेऊन जाणार आहे, 2G मास कुणाला घेऊन सरकणार आहे, किती किलोला टोटल. टोटल किती मास रे. अरे हे 5 kg 2 kg 3 kg तिघांना हे सरकवणार ना एवढा फोर्स. ओके, सो ऍक्सेलरेशन येणार आहे नेट फोर्स डिवायडेड बाय द मास, टोटल मास. नेट फोर्स येणार 2G डिवायडेड बाय 10. सो ऍक्सेलरेशन येणार आहे G/5. शॉर्टकट मेथड.
ओके. आणि मग टेन्शन जर काढायचं असेल, आता इथं 2 रोप आहेत. 2 रोप म्हटलं की रोप ज्यावेळी वेगळ्या वेगळ्या असतात ना, त्याच्यावेळी त्यांच्यामधलं टेन्शन वेगळं वेगळं असतं. म्हणजे लेफ्ट हँड साईडच्या रोप मधलं टेन्शन T1 आहे, राईट हँड साईडच्या रोप मधलं टेन्शन T2 आहे. आता या 5 kg ला आपण इक्वेशन वापरलं तर 5 kg ला T1 इज इक्वल टू काय येणार बघा, 5 इन ब्रॅकेट G प्लस ए लिहू का G मायनस ए लिहू, टेन्शन T1 इज इक्वल टू, ओके, T1 च्या खाली 5 kg मास आहे आणि ते ऍक्सलरेशन खाली निघालंय. G प्लस ए वापरायचं का G मायनस ए वापरायचं? बॉडी ऍक्सलरेशन खाली निघालीये, 5 kg ची बॉडी खाली निघाली का वर निघाली? खाली निघाली ना. बॉडी वर जात असेल तर G प्लस ए वापरायचं असतं ऍक्सलरेशन, खाली जात असेल तर G मायनस ए वापरायचं असतं. कसं व्हायचं रे? सो 5 इंटू G मायनस G बाय 5. सो 5 इंटू 4G बाय 5 येणार आणि त्याच्यामुळे काय येणार आहे, 4G येणार. 4G येणार आहे, लक्षात घ्या. आणि T2 जे आहे, T2 काय करायला लागलंय, 3 kg बॉडीला वर ओढा लागलाय आणि बॉडी ऍक्सलरेशन वर जर जात असेल तर 3 इन ब्रॅकेट G प्लस ए वापरायचं. सो 3 इन ब्रॅकेट G प्लस G बाय 5 म्हणजे 6G बाय 5 होणार, म्हणजे 18G बाय 5 इज द टेन्शन T2. एनी डाऊट इन दिस केस? आता हेच आपण FBDच्या साहाय्यानं सॉल्व्ह करणार आहोत, फ्री बॉडी डायग्रामच्या साहाय्यानं, जस्ट फॉर युअर प्रॅक्टिस. एनी डाऊट अप टू दिस? शॉर्टकट मेथड मध्ये डाऊट काय आहे का? आता बघा, फॉर एक्झाम्पल 5 kg ची जर बॉडी घेतली आपण, 5 kg ची बॉडी, खाली ओढणारा फोर्स किती, 5G, आणि वर ओढणारा फोर्स किती, टेन्शन T1, टेन्शन T1. आता ही बॉडी ऍक्सलरेशन खाली निघाली आहे, म्हणजे याचं इक्वेशन येणार आहे 5G मायनस T1 इज इक्वल टू 5A. सो दिस इज द फर्स्ट इक्वेशन. त्याच्यानंतर दुसरी जी बॉडी आहे 2 kg ची, त्याला राईटला टेन्शन T2 ओढा लागलंय आणि लेफ्टला टेन्शन काय ओढा लागलंय, T1 ओढा लागलंय. ही बॉडी ज्या अर्थी ऍक्सलरेशन लेफ्टला निघाली त्या अर्थी T1 जास्त असलं पाहिजे, म्हणजे T1 मायनस T2 शुड बी इक्वल टू काय येणार आहे, 2A येणार. दिस इज द इक्वेशन ऑफ द सेकंड बॉडी. आणि त्याच्यानंतर येणार आहे आता 3 kg ची बॉडी, खाली ओढणारा फोर्स 3G, वर ओढणारा फोर्स T2, बरोबर. आणि ही बॉडी ऍक्सेलरेशन वर निघाली, म्हणजे T2 जास्त असलं पाहिजे. T2 मायनस 3G शुड बी इक्वल टू 3A असलं पाहिजे. दिस इज द थर्ड इक्वेशन. या तिन्ही इक्वेशनची काय करायची, ऍडिशन करायची. सो मायनस T1 प्लस T1 कॅन्सल, मायनस T2 प्लस T2 कॅन्सल, 5G मायनस 3G म्हणजे 2G राहणार इथं, इज इक्वल टू काय येणार आहे, 10A येणार. and therefore acceleration is 2G by 10 म्हणजे G by 5 is the acceleration. आता आलेली G by 5 ची व्हॅल्यू ठेवूया, म्हणजे T1 is equal to काय होणार बघा, 5G minus 5A. सो 5 in bracket G minus A हेच इक्वेशन येतं ना, 5 in bracket G minus A. फर्स्ट इक्वेशन नुसार T1 काय येणार आहे, T1 RHS ला घ्यावं लागेल, 5A LHS ला घ्यावं लागेल, 5 in bracket G minus A, 5 in bracket G minus A म्हणजे तेच येणार, 5 in bracket G minus A म्हणजे 4G, G ची व्हॅल्यू 10 ठेवली तर 40 न्यूटन येणार आहे. आणि T2 बघा, थर्ड इक्वेशन बघा, थर्ड इक्वेशन T2 इज इक्वल टू काय येणार, 3G पलीकडे जाणार प्लस होणार आहे, सो 3 इन ब्रॅकेट G प्लस येणार, म्हणजेच 3 इन ब्रॅकेट G प्लस ए म्हणजे काय होणार आहे, 18G बाय 5 येणार. G ची व्हॅल्यू 10 ठेवली तर 5 न 10 ला डिवाइड केलं 2, सो 18 इंटू 2 36 न्यूटन येणार. So any doubt in this case? प्रत्येकाची शॉर्टकट मेथड आणि
FBD मेथड माहिती पाहिजे व्यवस्थित. नेक्स्ट क्वेश्चन 5.43. Next question is 5.43. There is an inclined plane now. There is a inclined plane like this. This is at angle 30 degree. A block is kept on this inclined plane. And here there is a pulley. And one mass is hanging here. This is of 2 kg. This is of 3 kg. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय, इथं ही सिस्टीम कुणीकडे सरकणार, म्हणजे 3 kgचं मास खाली जाणार का वर जाणार, 2 kgचं मास खाली जाणार का वर जाणार आहे, जरा सांगा बघूया. कुठलं मास खाली किंवा वर जाणार कशावर डिपेंड असणार, ज्या साईडला फोर्स जास्त असेल ती साईड खाली जाणार ना. हे बघा की इकडे ओढणारा फोर्स किती असणार रे, 3 kg ला खाली ओढणारा फोर्स किती असणार, 3 kg ला खाली ओढणारा फोर्स किती असणार आहे. इन्क्लाइन प्लेन वर मी लक्षात ठेवायला सांगितलंय ना, इन्क्लाइन प्लेन वर अलॉंग द प्लेन फॉर्म्युला असतो mg sin थिटा, हे विसरायचं नाही, हे पाठच करून ठेवायचं म्हणून सांगितलंय. अलॉंग द प्लेन ओढणारा फोर्स असतो mg sin थिटा. ओके, mg sin थिटा हा ओढणारा फोर्स असणार आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे याला इकडे ओढणारा फोर्स असणार आहे 3g sin थिटा. म्हणजे किती येणार, 3g sin थिटाची व्हॅल्यू sin 30 म्हणजे हाफ ना, म्हणजे 3g/2 इकडे खाली ओढणार, 3g/2 म्हणजे 1.5g, आणि इकडे खाली ओढणारा फोर्स आहे 2g. कुणीकडे ओढणारा फोर्स जास्त आहे, काय येणार, 1.5g येणार. 3g sin 30 म्हणजे 1.5g, आणि इकडे ओढणारा फोर्स 2g आहे रे खाली, म्हणजे लेफ्टला ओढायला 1.5g, राईटला खाली ओढणारा फोर्स आहे 2g. मग खाली कोण जाणार, डायरेक्टली मासवर बघायचं नाही, लेफ्ट हँड साईडला फोर्स किती, राईट हँड साईडला फोर्स किती आहे ते बघायचं आणि त्याच्यावरून कॅल्क्युलेशन करायचं आहे. म्हणजे हे मास ऍक्सेलरेशन खाली जाणार आणि हे मास ऍक्सेलरेशन वर जाणार, हे लक्षात आलं पाहिजे अगोदर. व्हेरी सिंपल, लक्षात घ्या, ज्या साईडला फोर्स जास्त आहे ती साईड खाली जाणार. आता शॉर्टकट मेथड सांगतो, नेट फोर्स, सिमिलरली शॉर्टकट मेथड आणि नंतर बाकीचं. हे बघा, डाव्या साईडला ओढणारा, डाऊनवर्ड डायरेक्शन ओढणारा फोर्स किती आहे, 1.5g आहे, आणि उजव्या साईडला ओढणार किती आहे, 2g आहे. म्हणजे नेट फोर्स किती येणार बघा, 0.5g येणार. ओके, आणि ऍक्सेलरेशन म्हणजे नेट फोर्स डिवायडेड बाय मास, सो 0.5g डिवायडेड बाय टोटल 5 kg ला मूव्ह करणार ना तो. सो आन्सर येणार आहे 0.5 डिवायडेड बाय, आता जी ची व्हॅल्यू 10 जर ठेवली, जी ची व्हॅल्यू 10 ठेवली, तर आन्सर येणार आहे 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आन्सर येणार आहे 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर. लक्षात आलं, हे असं कॅल्क्युलेशन करायचं, नेहमी लक्षात ठेवा. आणि मग टेन्शन काढायचं असेल तर या व्हर्टिकल हँगिंग मासलाच वापरा ना टेन्शन. आता हा ब्लॉक 2 kg चा ब्लॉक खाली निघालाय का वर निघालाय, खाली निघालाय, तर मग G+A वापरायचं का G-A वापरायचं तेच मला सांगा तुम्ही. 2 into G+A वापरू का -A वापरू, ऍक्सेलरेशन खाली जात असेल तर G-A वापरायचं. सो 2 in bracket 10 - 1 दॅट इज 18 न्यूटन. एवढं इझिली आपण सॉल्व्ह करू शकतो, लक्षात घ्या. टेन्शन येणार आहे 18 न्यूटन. ओके, आता हे FBDच्या साईन सांगतो मी तुम्हाला. आता स्ट्रिंग मध्ये टेन्शन सपोज T असेल,
आता 3 kg ची जी बॉडी आहे ना, याला खाली उडणारा फोर्स आहे 3g sin थिटा, म्हणजे डायरेक्टली 1.5g लिहितो मी. लेफ्ट हँड साईडला आहे 1.5g आणि राईट हँड साईडला टेन्शन आहे t, आणि हे ऍक्सेलरेशन वर जाणार आहे, त्याच्यामुळे याचं इक्वेशन लिहिणार मी t मायनस 1.5g इज इक्वल टू मास 3 आहे ना, 3a. त्याच्यानंतर 2 kg चा जो ब्लॉक आहे ना, त्याला खाली ओढणारा फोर्स 2g असणार आहे, वर ओढणारा फोर्स असणार आहे टेन्शन. आता ऍक्सेलरेशन खाली जातं त्या अर्थी 2g मायनस t शुड बी इक्वल टू काय झालं पाहिजे, 2a झालं पाहिजे. ऍडिशन जर केली, टी गेट कॅन्सल, 2g मायनस 1.5g म्हणजे काय होणार आहे, दॅट इज 0.5g इज इक्वल टू 5a. g ची व्हॅल्यू आपण 10 ठेवली तर काय होणार, 5g इज इक्वल टू 5a अँड देअरफॉर a इज इक्वल टू 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि बघा फर्स्ट फॉर्म्युला किंवा सेकंड फॉर्म्युला जर आपण यूज केला तर t मायनस टी ला RHS ला नेला तर t इज इक्वल टू 2g मायनस 2a म्हणजे 2 इन ब्रॅकेट g मायनस a असंच येणार. सो टेन्शन येणार आहे 18 न्यूटन. क्विकली सॉल्व्ह करता आला पाहिजे. खूप डिफिकल्ट काय प्रॉब्लेम नसतात, खूप इझी प्रॉब्लेम असतात, लक्षात घ्या. ओके, नेक्स्ट याच्यापेक्षा थोडासा वेगळा प्रॉब्लेम आणखी. 2 मासेस कनेक्ट केलेले आहेत. आता 2 masses are connected like this. बघा आता कसं दिलंय, दिस इज देर इज 5 kg, देन देर इज अ 3 kg, after that there is a pulley, and then there is a hanging mass. This is of 2 kg. Arrangement shown in the figure. रेशिओ ऑफ T1 बाय T2 विचारलंय, म्हणजे इथं जी स्ट्रिंग आहे त्याच्यामध्ये टेन्शन T1 आहे आणि पुढची जी स्ट्रिंग आहे त्याच्यामध्ये टेन्शन T2 आहे. तर T1 बाय T2 हा रेशिओ विचारलाय. फर्स्ट ऑफ ऑल बाय शॉर्टकट मेथड, इकडे ओढणारा फोर्स 5G ला किती ओढणार, 5G साइन थिटा, थिटा दिलाय 30 डिग्री बरोबर ना. लेफ्ट हँड साइडला ओढणारा फोर्स किती आहे, अलॉंग द प्लेन किती असतं, mg साइन थिटा, हे 5G साइन थिटा एक येणार आणि प्लस 3G साइन थिटा एक येणार आहे. एवढा एकूण फोर्स लेफ्टला बॉडीला ओढणार आहे, म्हणजे टोटल 8G साइन थिटा होणार. 8G साइन थिटा एवढा फोर्स लेफ्टला ओढणार आहे आणि 8G साइन थिटा म्हणजे साइन 30 ची व्हॅल्यू हाफ, म्हणजे किती 4G. 4G एवढा फोर्स लेफ्टला टोटल ओढणार आहे आणि राईट हँड साइडला इकडे खाली ओढणारा फोर्स किती असणार आहे, 2G असणार आहे. आणि याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की ही सिस्टीम ऍक्सेलरेशन इकडे जाणार आहे बरोबर ना, म्हणजे हे 2 मासेस खाली जाणार आणि हे ऍक्सेलरेशन वर जाणार. एवढं अगोदर लॉजिक लावायचं. ओके, इथंपर्यंत कुणाला काय डाऊट आहे का? खूप डिफिकल्टीमध्ये जायचं काय गरज नाहीये. आता नेट फोर्स बघा किती येणार, मग नेट फोर्स म्हणजे लेफ्टला ओढणारा फोर्स आहे 4G आणि राईटला खाली ओढणारा फोर्स आहे 2G. ओके, सो 4G मायनस 2G म्हणजे नेट फोर्स किती येणार रे, 2G येणार. आणि ऍक्सेलरेशन किती येणार सांगा रे, मग ऍक्सेलरेशन किती येणार, नेट फोर्स इज 2G डिवायडेड बाय हा 2G या फोर्स हा सगळ्या मासेसना ओढणार आहे.
कितीला 10 ला, दॅट इज g/5 किंवा 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर, 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे, म्हणजे किती इझिली सॉल्व्ह होतंय बघा, नाहीतर अदरवाईज खूप इक्वेशन आपल्याला लिहावे लागतील फ्री बॉडी डायग्राम नुसार. त्याच्यानंतर टेन्शन T2 काढायचं आहे मला. T2 काढण्यासाठी 2 kg चा वापर करणार आहे. आता 2 kg ची बॉडी वर निघाली का खाली निघाली? वर निघाली. त्याच्यामुळं T2 इज इक्वल टू काय लिहिणार बघा, हे मास 2 इन ब्रॅकेट G प्लस ए लिहू का मायनस ए लिहू? G प्लस ए, करेक्ट. G प्लस ए वापरावं लागेल. सो G प्लस ए म्हणजे G ची व्हॅल्यू 10 ठेवतो, 10 प्लस 2 म्हणजे 12, 24 न्यूटन येणार आहे T2. T2 डायरेक्टली आलं 24 न्यूटन. आणि T1 जर काढायचं असेल तर नेहमी काय सांगितलंय मी, T1 च्या खालचं मास कन्सिडर करायचं. T1 च्या खालचं मास किती? 5. आता हे ऍक्सेलरेशन खाली निघालंय ना, तर G साइन थिटा, तिरक्या सरफेसवर असेल तर G साइन थिटा मायनस ए करायचं. बघा, व्हर्टिकल मास वर खाली जात असेल तर G प्लस मायनस ए वापरायचं, आणि तिरकं मास वर खाली जात असेल तर ही एक थोडंसं चेंज तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. G साइन थिटा प्लस मायनस ए. ओके, सो खाली निघाले म्हणून काय लिहिलं? मायनस ए लिहिलं. सो 5 इन ब्रॅकेट G साइन थिटाची व्हॅल्यू हाफ ना, G ची व्हॅल्यू 10 इंटू हाफ म्हणजे 5 मायनस 2 म्हणजे येणार आहे हे 3 इंटू 5 15 न्यूटन येणार. 15, करेक्ट. बघा, आणखी एक शॉर्टकट लक्षात आला का बघा, एखादी बॉडी ऍक्सेलरेशन वर किंवा खाली जात असेल तर त्याच्या वरच्या रोपमध्ये असणारे टेन्शन, त्याच्या वरच्या रोपमध्ये असणारं टेन्शन म्हणजे काय करायचं? G प्लस मायनस ए वापरायचं. आणि जर बॉडी तिरक्या सरफेसवर वर खाली जात असेल तर G साइन थिटा प्लस मायनस ए करायचं. एवढंच आहे. ओके, मग आता रेशिओ ऑफ काय विचारलाय? रेशिओ ऑफ T1 बाय T2 विचारलाय. अँड देअरफॉर T1 डिवायडेड बाय T2 ची व्हॅल्यू येणार आहे 15 डिवायडेड बाय 24. ओके, दॅट इज 5/8 येणार. आता हेच एक प्रॅक्टिस म्हणून FBD न सगळं सॉल्व्ह करूया, कारण FBDचं देखील प्रॅक्टिस तुम्हाला असलं पाहिजे. आता कसं येणार बघा, सुरुवातीला 5 kg ची बॉडी, इकडे उडणारा फोर्स 5G साइन थिटा. 5G साइन थिटा म्हणजे डायरेक्टली व्हॅल्यूज लिहूया. 5G साइन थिटाची व्हॅल्यू किती येणार आहे खाली उडणारा फोर्स? 5G साइन थिटा म्हणजे 5G इंटू हाफ, 50/2 म्हणजे 25 येणार ना, खाली उडणारा फोर्स 25. ओके, आणि वर उडणारा फोर्स म्हणजे टेन्शन T1, बरोबर आहे ना, आणि हे ऍक्सेलरेशन न खाली जाणार आहे. ओके, बरोबर आहे का? 5G साइन थिटा तिरक्या सरफेसवर खाली ओढणारा फोर्स mg साइन थिटा असतो, हे अगोदर डोक्यात फिक्स ठेवायचं आहे. ओके, सो देअरफॉर लक्षात येते ना, ऍक्सेलरेशन खाली जात असेल तर 25 जास्त असलं पाहिजे. 25 मायनस T1 इज इक्वल टू 5A. त्याच्यानंतर आता 3 kg ची जी बॉडी आहे ना, याला व्यवस्थित लक्षात ठेवावं लागेल. वर ओढणारा फोर्स आहे टेन्शन T2 आणि खाली ओढणारा फोर्स आहे T1 आणि 3G साइन थिटा. 3G म्हणजे 30, साइन थिटा म्हणजे हाफ म्हणजे 15 येणार, बरोबर आहे ना, 15. आता ऍक्सेलरेशन खाली जायचं असेल तर T1 प्लस 15 जास्त असलं पाहिजे. T1 प्लस 15 जास्त असलं पाहिजे आणि मायनस T2 असलं पाहिजे, दॅट इज इक्वल टू 3A. हे दुसरं इक्वेशन. ओके, कारण 3 kg ला T1 पण खाली, इथं स्ट्रिंग आहे ना पलीकडच्या साईडला, T1 पण उडणार आणि 3G साइन थिटा पण उडणार आहे. आणि आता 2 kg ला 2 kg असा आहे, खाली उडणारा फोर्स 2G, वर उडणारा फोर्स T2. ज्या अर्थी हे ऍक्सेलरेशन वर निघालंय त्या अर्थी T2 जास्त असला पाहिजे. T2 मायनस 2G शुड बी इक्वल टू 2A असलं पाहिजे. या सगळ्याचे ऍडिशन करूया. ओके, मायनस T1 प्लस T1 कॅन्सल, मायनस T2 प्लस T2 कॅन्सल,
ओके 2g म्हणजे 20 ना, तर 25 प्लस 15 म्हणजे 40, 40 मायनस 20 म्हणजे 20 राहणार इथं. 2g म्हणजे 20 लिहायला पाहिजे डायरेक्टली इथं, आणि राईट हँड साईडला 10a, अँड देअरफॉर ऍक्सेलरेशन येणार आहे 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि एकदा ऍक्सेलरेशन मिळालं की त्या सगळ्या कुठल्याही इक्वेशन मध्ये ठेवून, पहिल्या इक्वेशन मध्ये ठेवलं तर T1 मिळणार आणि लास्ट इक्वेशन मध्ये ठेवलं तर T2 मिळणार आहे. आणि हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर पुन्हा एकदा T1 येणार आहे 15 न्यूटन आणि T2 येतं 24 न्यूटन, and therefore T1 by T2 is equal to 15 by 24, that is equal to 3 ने डिवाइड केलं तर 5 by 8 रेशो. Any doubt?